गल्ली नंबर 4 मध्ये महापालिकेने काढलेल्या खड्ड्यात लोकहित मंचकडून वृक्षारोपण, अध्यक्ष मनोज भिसे यांच्या आंदोलनाचा इशारा। महानगरपालिकेकडून गेल्या 3 महिन्यांपासून सांगलीतील रमामाता नगर गल्ली नंबर 4 मध्ये रस्त्यावर खड्डा काढून ठेवला असून तो नागरिकांनी मागणी करूनही मुजवला जात नाही। त्यावर झाडाच्या फांद्या टाकून तो झाकण्यात आलाय, परंतु लोकांनी विनंती करूनही संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात आहे। रमामाता नगर हा परिसर नागरी वस्तीचा भाग असून लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक तसेच दुचाकी स्वारांसाठी हा खड्डा मोठा अडथळा बनलाय। त्यामुळे आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सदर खड्ड्यात एका लहान मुलाच्या हस्ते वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान सदरचा धोकादायक खड्डा ताबडतोब मुजवण्यात यावा, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय। यावेळी चेतन गाडे, इरफान डोणी, सलमान तांबोळी आणि मुजावर, ओंकार मोठे, कृष्णा मोठे आदी उपस्थित होते। बोला। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही रमामाता नगर गल्ली नंबर 4 मध्ये आज वृक्षारोपण केलंय। गेले 3 महिने झाला हा खड्डा तैशी ठेवलेला आहे। त्या रस्त्याच्या मार्गाला वर्दळ जास्त असते आणि लहान मुलांचा इथे वावर जास्त आहे। इथे जर या खड्ड्यात जर कुणाचा बळी जर गेला त्याला याला जबाबदार महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभाग असेल आणि लवकरात लवकर हा खड्डा मुजवावा अशी विनंती आहे। त्याच्यामुळे इथं साईडला पाणी तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। तरी जी महानगरपालिकेने लवकरात लवकर दखल घेऊन हा खड्डा मुजवावा। आज तुम्ही काय आंदोलन केलंय? आज आम्ही तर वृक्षारोपण केलेलं आहे। महापालिकेला लक्षात येऊ की किती पालकाच्या असते आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। त्याची कोणी दखल घेत नाही, याच्याकडे कोणी बघत नाही महानगरपालिकेचं। आणि हा 4 फूट खड्डा आहे सदरचा, याच्या कुठलाही अधिकारी इथं आलेला नाही। आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर खड्डा मुजवा, नाही अन्यथा आम्ही लोकहित मंचवर आंदोलन करणार।